इथे मैत्री इथनं चढून परत उतरायचा प्रयत्न करते। ही नवीन गोष्ट शिकते आज। तिला बाहेर न नेता मी इथेच खेळवते। नेहमी पप्पा बाहेर नेतात, सो फक्त चालते। सो आज तिला ही मजा येते नवीन गोष्ट करताना। नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये। सो आजच्या ब्लॉगमध्ये मी संध्याकाळी सुरुवात करते, कारण पूर्ण दिवस थोडा बिझी होता। आर्याची खूप प्रॅक्टिस करून घ्यावी लागली आणि परत बाहेर देखील जायचं होतं। सो त्यामुळे मी सकाळी काही शूट नाही केलं आणि आता संध्याकाळी डायरेक्टली मी दोघींना खाली घेऊन आले चालायला। मैत्रीला इथे फिरवते आणि आर्या सायकल चालवते आणि दोघींची मजा चालली। मग थोड्या वेळाने मी मैत्रीला वरती नेऊन सोडणार आहे आणि आर्याला घेऊन जाणार आहे, कारण मला तिचा ड्रेस जो आहे तो फिटिंगचा करून घ्यायचा आहे आणि तेच आम्ही घेऊन जाऊ थोड्या वेळानंतर। सो मी 2-3 ठिकाणी विचारलं, कोणीच तयार नव्हतं। सो फायनली एक जे अंकल होते ते तयार झालेत आणि ते मला 9 वाजेपर्यंत आर्याचा ड्रेस देणार आहेत, कारण तो लूज आहे, जो कुर्ता आहे तो उद्या घालायचा आहे 26 जानेवारीला। आणि ते झाल्यानंतर आता आर्याला भूक लागली होती, सो म्हटलं सँडविच खाऊया आणि पटकन एक ग्रिल सँडविच घेतलं आहे आणि आम्ही आता सोसायटीत आलो आहोत। आणि इथे चालली आहे सिनियर लेडीज आहेत, त्यांची उद्याच्या गायनाची प्रॅक्टिस। सो सिनियर्समध्ये खूप एनर्जी आहे। हां, आणि फायनली आता 26 जानेवारीचा दिवस आला आहे। आम्ही सकाळी आता फ्लॅग होस्टिंगला आलो आहोत। ते मी जरा 2 मिनटं लेट आले आणि तोपर्यंत फ्लॅग होस्टिंग झालं होतं, सो मला ते रेकॉर्ड करायला नाही मिळालं। आणि इथे जस्ट मुलांचं थोडं फोटो सेशन चालू आहे, कारण ते एका जागी थांबतच नाही आहेत। सो त्यांना पकडून थांबवून मग फोटो घ्यावे लागत आहेत। बरीच छोटी मंडळी आहेत आणि इथे असं हा परिसर दिसतो आता 26 जानेवारीच्या दिवशी। आणि मस्तपैकी फ्लॅग होस्टिंग झालेलं आहे। आर्या आणि मैत्रीला मी छान ड्रेस घातला आहे। नंतर इथे ब्रेकफास्ट देखील सर्व केला, समोसा, चटणी आणि गोडमध्ये जिलेबी होती। नेहमी वेगवेगळे आयटम असतात, कधी इडली चटणी, कधी ढोकळा चटणी। सो ह्यावेळी हे ठेवलं होतं आणि ह्यावेळी खास सत्यनारायणाची पूजा देखील त्यांनी ठेवली आहे। आत्ताच आमचा प्रजासत्ताक दिन साजरा झाला। मैत्रिणी देखील थोडाफार समोसा इथे ठेवलं होतं। आता चहा असेल थोड्या वेळाने। मैत्री तुझा ड्रेस दाखव, उभी राहा बघ। मैत्रीचा ड्रेस छान छान गोल गोल फिरा, असं गोल गोल फिरा। आणि हा असा आहे माझा ड्रेस। सो आता पूजा पण त्या लोकांनी आज ठेवली आहे। गेल्या वर्षी पूजा नव्हती, सो ह्या वर्षी त्यांनी पूजा ठेवली आहे। आणि आता नाश्ता झाला। नेहमी वेगवेगळं असतं, कधी इडली, कधी ढोकळा आणि चहा कॉफी हे असतंच। सो आता आम्ही जातो चहा वगैरे घेऊन घरी जाऊ आणि डायरेक्टली संध्याकाळी आर्याचं जे डान्स परफॉर्मन्स आहे ते असेल आणि तो देखील मी तुमच्याबरोबर शेअर करेन। मग भेटू आपण डायरेक्टली आता संध्याकाळी। म्हणून भारतभूमीत हे आपण इथे झेंडा उभा केला, बरोबर ना? तिचा मान आहे सगळं। मैत्रीला बरं नाहीये, जरा आज सर्दी खूपच झाली आहे, ताप कमी आहे। काल परवापासून खूप ताप येतोय तिला, म्हणजे एक वेळीच येतो, कारण ह्या औषधाने बरी राहते ती। परत एकदा रात्री मग देऊन झोपवते, कारण मग रात्रीचं अंग तिचं खूप गरम होतं। आता वातावरण अचानक थंड येते म्हणून बरं आहे, जबरदस्ती करावी लागत नाही। वरती बघा पंखा कुठे आहे? आता थोडा वेळ राहील ती, त्यानंतर मला असं वाटतं झोपेल। काल पण ह्या टायमाला झोपली होती ती, कालपासून नीट जरा खात नाही आहे ती। बघू तिला मी झोपवते आणि होप तिला थोडं बरं वाटेल, कारण सर्दीमुळे जास्त तिला त्रास होतोय। ठीक झालं, संप आता मी तिला झोपवते। पाणी पी। शेंबू मैत्री कशी पुसते? शेंबू दाखव दर शेंबू पुस। हे बघ इकडे बघ, शेंबू पुसा इथे। नाक पुसा, नाक। मैत्री तू मम्मम खाते? मैत्री आता इथे जेवायला घेतलंय आम्ही। इथे भाजी चपाती आणि आज सोसायटीमध्येच आहे जेवण।
आणि आता इथे कार्यक्रम 6 वाजता बरोबर त्यांनी चालू केलं. दीप प्रज्वलन झालं आहे आणि काही प्राइज डिस्ट्रीब्युशन, जे 10वीची मुलं आहेत, 12वीची मुलं आहेत, ज्यांच्या परीक्षा झाल्या आहेत किंवा जे एफर्ट्स खूप टाकतायत डान्स परफॉर्मन्स वगैरे करण्यासाठी, त्यांच्या परीक्षा आणि हे सगळं सांभाळून, त्यांना थोडं प्राइज डिस्ट्रीब्युशन चालू आहे. लास्ट टाईम जे गेम्स झाले होते फनफेअरमध्ये, त्यांना देखील प्राइजेस दिले जे विनर्स होते. सो हे सगळं सुरुवातीला झालं आणि ह्याच्यानंतर आता ते लोक थोड्या वेळात कार्यक्रम म्हणजे डान्स परफॉर्मन्सेस, जे काय ॲक्ट्स असतील किंवा परफॉर्मन्स असतील ते सुरू करणार आहेत. सो सकाळी सत्यनारायणाची पूजा झाली. सो मी आले तेव्हा मी पाया वगैरे पडून घेतला आणि प्रसाद देखील घेतला. हा आता आपला कार्यक्रम सुरू होणार आहे. तर सगळ्यात आधी गणपतीचा स्तवन आणि इथे सिनियर्सचा फर्स्ट परफॉर्मन्स आहे. त्यांनी भजन म्हणजे रामाचं गायन आणि गणेश आरती म्हटले आणि खरंच खूप छान मिळाले. त्यांच्यामध्ये खूप एनर्जी आहे. त्यांनी खूप छान सगळ्यांना प्रोत्साहन देखील दिलं ज्यांच्या पुढे परफॉर्मन्सेस आहेत आणि त्याने कार्यक्रम पुढे खूप छान झाला. यार संचिता, तेरा फेवरेट वाइब क्या? यार काश हम वो अभी एक्सपीरियंस कर पाते. अरे फिकर नॉट, आर्या टू गिव अस अ वाइब चेक प्लीज. अब यूज आर्याचा परफॉर्मन्सने हे डान्स परफॉर्मन्सेस सुरू होणार आहेत. सो आर्याचाच पहिला परफॉर्मन्स होता आणि तिला अजिबात भीती वाटली नाही. ती खूप एक्सायटेड होती की माझा परफॉर्मन्सच पहिला होतोय. सो स्टेज फिअर जो काय असतो तो तिच्यात अजिबात दिसला नाही आणि आता तुम्ही तिचा परफॉर्मन्स एन्जॉय करा. हा परफॉर्मन्स मी सेपरेटली एक व्हिडिओ टाकेन आणि कॉपीराईटमुळे मला थोडी दुसरी म्युझिक ॲड करावी लागेल. सो तो दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही ते एन्जॉय करू शकता. आता मी जस्ट हा व्हिडिओ कंटिन्यू करून पुढचं जे काय आहे शेअर करते तुमच्याबरोबर. तो इथे झाला आर्याचा परफॉर्मन्स आणि ह्यानंतर लहान मुलांनी आणि मोठ्याने देखील खूप छान परफॉर्मन्सेस दिले आणि हे सगळं कार्यक्रम झालं. त्यांनी मध्येच स्पॉट प्राइजेस ठेवले होते आणि 8:45-9 पर्यंत डिनरला सुरुवात झाली. आणि खूप छान झाला कार्यक्रम आणि थोड्या वेळाने आम्ही नंतर जेवायला गेलो 8:45-9ला. सो आता खाली कार्यक्रम चालू आहे. आर्याचा पण परफॉर्मन्स झाला आणि ते सगळं मी तुमच्यावर शेअर करेन. आता मी पुन्हा जाते खाली, थोडं फ्रेश होऊन गेले. आता त्यांनी डिनर ठेवला आहे, डिनरचा टाईम झाला आहे, जस्ट एंड होत आला आहे. सगळे परफॉर्मन्स झाले ते देखील मी ॲट द एंड मी शेअर करेन आणि होप तुम्हाला आवडते. सो आता मी खाली जाते, डिनर होईल आणि मग हा व्हिडिओ एंड करेन. होप तुम्हाला सगळं आवडेल आणि प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनेलला जर तुम्ही आता अजून केलं नसेल तर. हॅलो, आता आमचा दिवस संपला आहे आणि आम्ही चाललो आहोत घरी. जस्ट राऊंड मारतोय इकडे झालं आणि आताच हाऊजी म्हणून जो गेम असतो तो झाला. आमचा नाही लागला पण बऱ्याच जणांचा लागला आणि आर्या आणि मैत्रिणी खूप एन्जॉय केला. सो जस्ट कार्यक्रम झाला. DJ देखील होता. आर्या खूप नाचली. आर्याचा डान्स सगळ्यांना खूप 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 आवडला आणि आर्या खरंच छान नाचली. मी तुम्हाला ते देखील दाखवलं आहे आणि जे काय आम्ही एन्जॉयमेंट केली ती. आणि मला वाटलं मी आधीच एंड करेन, मला शेवटी कंटाळेन मी, नाही एंड करता येईल मला नीट. पण येस, इथे बघू शकता सगळे आता निघालेत आणि इथे होता असा स्टेज आणि आर्याने श्री गणेशा केला डान्स परफॉर्मन्सचा. म्हणजे सुरुवात. बाबू हाय करा. हाय हाय. चिकी 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 चिकी. चला आपण इथून जाऊया राऊंड मारत मारत. सो असा होता आमचा आजचा दिवस 26 जानेवारी आणि खूप वर्षांनी ह्यांनी म्हणजे पूर्ण असा कार्यक्रम ठेवला. अदरवाईज गेल्या वर्षी फक्त जेवण वगैरे ठेवलं होतं आणि थोडं डीजेचा असा कार्यक्रम ठेवला होता. अरे इथे पुढे लाईट मध्ये थांबा, त्या व्हाईट गाडीच्या इथे. आणि आता पूर्ण फॅमिली एकत्र म्हटलं होते, आम्हाला पण खूप मजा आली. मुलं
मोठे घरातले सगळे होते आणि छान लाइटिंग्स पण केल्या आहेत सोसायटीला. सो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आम्ही पण एन्जॉय केला आणि तुम्ही पण एन्जॉय केला असेल आमचा हा व्हिडिओ बघून. सो भेटू. एक मिनिट आर्या, मी बोलते ना, नाही कचऱ्याच्या डब्यात. आर्या तिथे कचऱ्याचा डबा आहे. सो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला तर नक्की लाईक करा आणि लाईक केला तर हा व्हिडिओ पुढे देखील प्रमोट होईल. सो तसं सगळ्यांना बघायला मिळेल पुढे व्हिडिओ प्रमोट झाला तर. आणि जास्तीत जास्त लाईक केलं तर मला देखील चांगलं कॉन्टेंट ॲड करायला मिळतो. सो प्लीज सबस्क्राईब करा, आवडलं तर लाईक करा आणि कमेंट देखील करा की काही तुम्हाला इम्प्रूव्हमेंट हवे किंवा तुम्हाला काय बघायला आवडेल. सो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन सगळ्यांनी काळजी घ्या. बाय बाय कर. बाय बाय कर. बाय कर. बाय.